झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। गर्ल्स रेडी? श्रुती तू एवढी खुश दिसते श्रुती। मला वाटतं आपण तुझ्यापासूनच सुरुवात करूया। Oh my God. ओके तो श्रुती ऋषिकेश आणि अथर्व रेवती रेडी? ओके सो काजल आणि क्रिश आयडियली तर तुम्ही नॉमिनेशन मध्ये जायला पाहिजे, पण त्याच्यापासून वाचण्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा चान्स देणार आहे। आणि तो चान्स असा आहे की तुम्हाला आत्ता हा खेळ सुरू व्हायच्या आधी मला सांगायचं आहे की ऋषिकेश, श्रुती आणि अथर्व, रेवती या टीममधनं कुठली टीम तुम्हाला वाटते की जिंकणार आहे। तुमचा गेस जो काय असेल तो बरोबर निघाला तर तुम्ही नॉमिनेशन पासून थोडेसे लांब घ्या। ऋषिकेशचा मॅथ्स आहे। आम्ही ऋषिकेश आणि श्रुतीवर बेट करतो। ठीक आहे, लवली। सो आता आपण आपल्या गेमला सुरुवात करूया। चला या, मी तुम्हाला दोघांना तुमचं एक एक कोड जे आहे ते देतो आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मुलींची हेल्प मागायची नाही। 1 2 3 चल ऋषी सांग काय प्रश्न आहे? जमतंय? शाळेत 48 विद्यार्थी होते, 17 विद्यार्थी रजेवर आहेत आणि 7 नवीन विद्यार्थी आले आहेत। आता एकूण किती विद्यार्थी आहेत? करना कॅल्क्युलेशन। आयला म्हणजे हे लय अवघड आहे। कोड्यात कोड आलं कहाणी मी टिस्ट आभी आई। एका बस मधून 32 प्रवासी प्रवास करत होते आहेत, पुढच्या बसवर 12 उतरलं आणि 15 नवीन प्रवासी चढले, म्हणजे 20 आणि 10 30 विचार करायला लागलो मी आणि बोटावरून कोडी सोडवायचा प्रयत्न केला तर ती प्रयत्न करता करता मला पहिलं कोड कसं तरी सुटलं। 5 35 3 आणि 5 हाकल नाही काय करत, हात घाल। नाही मी हळू बघते, मला दिसणार नाही तर जरा डोकं हँग झालं नाही, इकडे तिकडे जरा 38 पक्का 38 परत बघ, तो पण 38 शोधते, परत बघ। हे विचार केलं श्रुती मिळाला का 38? सांभाळून बास्केट खाली। ओके ऋषिकेशला आता सेकंड क्यू, ऋषिकेशला सेकंड क्यू हा घे। शाबाश, कम ऑन। किती आहे का? ओके व्हेरी गुड आणि त्या बास्केटच्या खाली ठेवायचंय। थँक्यू। चीअर करो रेवती, अथर्व। का पॅकेट मध्ये 36 बिस्किट आहेत, 5 मुलांना प्रत्येक 4 बिस्किटे दिली तर किती बिस्किट उरली? 4 4 4 4 ते 12 4 4 16 4 25 कॅल्क्युलेट कर। 6 6 12 6 18 6 24 6 25 6 36 36 माझं जरा शिक्षण जरा कमीच झाले त्यामुळे जरा मला प्रॉब्लेम येत होता, बाकी नाही काय विषय। चल ना लवकर। 16 16 इथंच असेल बघा। वाईट ती गेली पण शोधायला, पटकन चल, शांत डोकं ठेव आणि दे। ती लवकर मला काही जमलंच नाही, तेव्हा माझ्या मनात चाललेलं ही कुठली कोडी आणले ते सरळ आपलं सांगितलं असतं तर सरळ तिने कोंबड्या पकडल्या। 16 उघड पकड, नीट पकड। जेव्हा एक कोंबडी कोंबड्याला पकडती तेव्हा मजा बघायला वेगळी होती।
वेगळी होती, कारण कोंबडीला कोंबडी पकडते म्हणलं अवघड झालं. अथर्व 2 गेले. अथर्व एक 10 सेकंदानंतर रेवती मदत करू शकते. ऋषी यार शोधायला वेळ जातो, प्लीज पटकन सोडव. तेच तर. ते जरा कन्फ्युज झालं मला, इकडं तिकडं डोकं हँग झालं आणि हे उगाचच कालवा करायची. रियाकडे 50 चॉकलेट होती. तिने आपल्या मित्राला प्रत्येकी 6 चॉकलेट दिली. 44 उरले. जर तिने 6 मैत्रिणींना चॉकलेट दिली तर त्यांच्याकडे किती चॉकलेट उरली? 6 6 36. 50 - 36 किती होतात? 14. हा 14 कुठे आहे? तर मला असं वाटतं की तो त्या थॉट प्रोसेसमध्ये जास्त होतं की आपल्याला हे जमत नाहीये. त्यापेक्षा जर आपण हे कसं जमवून घ्यायचं ह्याचा विचार जास्त केला असतं तर कदाचित त्याला सोपं पडलं असतं ते सोडवणं. पकड की. दुसरं सोडव. कमॉन अथर्व, हे तुझं तिसरं. कमॉन पटकन अथर्व, कडे पटकन. 28 फुगे आहेत. अरे बोल ना ऋषिकेश. 30 येतंय, मला कळतंय तेवढं. मग काय तुझा प्रश्न काय? 3 4 सोन्या पटकन. फुगे आहेत. 24 4 फुगे 24 आणि तिने 6 नवीन 24 25 26 27 28 29 30 26 30 30 मोठ्याने बोल जर वेगळं असेल तर. ए, 30 पकड. 30 तेव्हा मला ते 30 नंबर दिसलं. मी कोंबडी घेतली आणि जस्ट रेवती तिथून येत होती. मी म्हणली पकडली ती कोंबडी आणि जीभ पळाली जाऊन. अँड टास्क ओव्हर. तेव्हा मला कळलं की चला एकच कोंबडी होती आणि ती कोंबडी आपण पकडली. सगळ्यात आधी तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोन्ही टीमसाठी. आधी मला विचारायचं आहे, आतमध्ये अनुभव कसा होता? आय कॅन्ट प्रोसेस. मला प्रोसेस होत नाही मी कसं केलंय. पण काय होतं, ज्या कोंबडीचा नंबर होता ती कोंबडीच पळत होती. तर इट वॉज डिफिकल्ट टू साईड व्हा, पकडा अँड देन रन. ओके, काय तुमचा अनुभव काय होता? आय थिंक कॅल्क्युलेशन मध्ये थोडासा वेळ गेला आमचा. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुमची जागा घ्या प्लीज. कॉंग्रॅच्युलेशन. काजल आणि क्रिश, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही जी पैज लावली होती ऋषिकेश आणि श्रुतीवर, तो तुमचा निर्णय करेक्ट ठरला. ते जिंकले, त्यामुळे तुम्ही नॉमिनेशन पासून थोडेसे लांब आलात. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज.